नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा परत या ठिकाणी बघा आपण आजसुद्धा नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती 2025 साठी सर्व पदांसाठी उपयुक्त असे बघा मित्रांनो या ठिकाणी आज देखील प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आज आपण कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो या ठिकाणी आपण काल देखील 50 प्रश्नांच्या ठिकाणी एक प्रश्न मित्र बघा एक शेवटचा महासराव म्हणून या ठिकाणी पुरवली होती, एक आपण अभ्यासली होती। तर त्याप्रमाणेच बघा या ठिकाणी आज देखील आपण मित्रांनो एक 50 प्रश्नांच्या ठिकाणी एक प्रश्न मित्र बघा या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत, जे की मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो या ठिकाणी 100% बघा परीक्षेमध्ये विचारले जाणारे या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देखील प्रश्नांचं कव्हर करत आहोत। म्हणून काय करा मित्रांनो, तुम्ही हा जो संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असाल आताच बघा या ठिकाणी आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। बघा आता पहिला प्रश्न या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे, तर भारत सरकार राफेल लढाऊ विमाने खालीलपैकी कोणत्या देशाकडून विकत घेणार आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी भारत सरकार मित्रांनो राफेल लढाऊ विमाने या ठिकाणी कोणत्या देशाकडून विकत घेणार आहे। तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की क्रमांक अ फ्रान्स तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं। बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी जर कमी लो दिसत असेल तर या ठिकाणी बघा तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन या व्हिडिओची तुम्ही क्वालिटी या ठिकाणी बघा वाढवून घेऊ शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर वही पेन घ्या आणि हे सर्व काय मित्रांनो प्रश्नांचं तुम्ही आताच पाठांतर करा। बघा या 2 तासाच्या आत तुम्हाला बघा या ठिकाणी सकाळपर्यंत हे सर्व काय मित्रांनो प्रश्नांचं या ठिकाणी तुम्हाला पाठ झाले पाहिजेत, कारण 100% मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जाणार मित्रांनो हे सर्व काही प्रश्नांचं आहेत। मित्रांनो बघा या ठिकाणी आपण जे देणार मित्रांनो तेच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये दिसणार। म्हणून काय करा, हे जे सर्व काही प्रश्न आहेत बघा आताच पाठांतर करून घ्या। तर बघा दुसरा, शिवडी व म्हावासेवा ही सागरी फूल खालील कोणत्या 2 शहरांना जोडते किंवा जोडतो, या प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो। तर बघा शिवरी म्हावासेवा हा बघा सागरी फूल खालील कोणत्या 2 शहरांना जोडतो। तर या ठिकाणी क्रमांक ब मुंबई व नवी मुंबई मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा कशा प्रकारचा आहे, तर बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते। तर बघा या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रातील कोणती नदी ही मित्रांनो जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते। तर क्रमांक जे की बघा क वैनगंगा बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे क्रमांक क। पुढे कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभारण्यात आला किंवा उभा राहिला, या प्रकारचा प्रश्न आहे। तर बघा कोकण रेल्वे प्रकल्प हा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला। तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक ड महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ, या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर क्रमांक ड महाराष्ट्र गोवा कर्नाटक व केरळ, या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। पुढे महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या या ठिकाणी जिल्ह्यात आहेत। तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक अ चंद्रपूर, या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर क्रमांक अ तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे। पुढे राष्ट्रीय विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कुठे आहे बघा किंवा कोणत्या ठिकाणी आहे, या प्रकारचा आपल्याला ठिकाणी प्रश्नांचा विचारला जाऊ शकतो। तर बघा या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रीय विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक ड यापैकी सर्व मित्रांनो या ठिकाणी बघा क्रमांक ड यापैकी सर्व आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर मित्रांनो असणार आहे। म्हणजे काय, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर मित्रांनो बघा या तीनही ठिकाणी राष्ट्रीय विद्यापीठ आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा यापैकी सर्व क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। ओके पुढे बघा आता 7वा प्रश्न कशा प्रकारचा आहे, तर बघा राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते। तर मित्रांनो बघा राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे आपल्या भारत देशातील पहिलं राज्य कोणतं। तर क्रमांक बघा या ठिकाणी आपला महाराष्ट्र राज्य मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे। ओके पुढे भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे। तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारत देशातील सर्वात मोठा किल्ला या ठिकाणी कोणता आहे, तर जे की बघा क्रमांक ड चित्तोडगड हा किल्ला या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो भारतातील सर्वात मोठा किल्ला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा। आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर क्रमांक या ठिकाणी ड हे योग्य आन्सर असणार आहे। पुढे या ठिकाणी 9वा प्रश्न बघा कोणत्या भारतीय
काय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या 3 धार्मिक मंदिरे जैन, बौद्ध व हिंदूच्या रूपाने धार्मिक सामंजस्य सिद्ध केली आहे? तर बघा, कोणत्या भारतीय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या 3 धार्मिक मंदिरं जसं की जैन, बौद्ध व हिंदूच्या रूपाने धार्मिक सामंजस्य सिद्ध केलं आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर क्रमांक अ, एलोरा लेणी. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे बघा, या ठिकाणी क्रमांक अ, एलोरा लेणी. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला? तर जमशेदजी टाटा यांनी मित्रांनो जमशेदपूर या ठिकाणी पोलाद निर्मितीचा कारखाना हा मित्रांनो या ठिकाणी क्रमांक ब 1907 साली मित्रांनो बघा या ठिकाणी यांनी काय तर जमशेदपूर या ठिकाणी मित्रांनो जमशेदजी टाटा यांनी 1907 मध्ये मित्रांनो हा कारखाना यांनी सुरू केला होता. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, या ठिकाणी क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढचा, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे किंवा आलं आहे? तर बघा या ठिकाणी मित्रांनो कोणते शहर आहे बघा हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणून मित्रांनो या ठिकाणी घोषित करण्यात आली आहे? तर जे की बघा क्रमांक अ धर्मशाळा हे मित्रांनो शहर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे क्रमांक अ. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा 12वा प्रश्न काय म्हणतो, तर ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशात आहे? तर बघा मित्रांनो ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशामध्ये आहे स्थित? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक ब ऑस्ट्रेलिया आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी आन्सर असणार आहे बघा राईट आन्सर. तर बघा मित्रांनो हे सर्व काय प्रश्न बघा हे 50 प्रश्न आहेत बघा, हे IBPSचे मित्रांनो या ठिकाणी PYQ प्रश्न संच आहेत. म्हणून मित्रांनो हा जो संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासन घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडत असलं बघा तर आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही लाईक मात्र करत चला. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी सर्व काही प्रश्न तुम्ही नोट करून घ्या आणि नोट करून बघा तुम्ही आता पाठांतरच करून घ्या, कारण मित्रांनो आपण जे घेणार त्याच्या ठिकाणी बघा 100 परीक्षेमध्ये विचारलं जाणार. म्हणून अवश्य बघा मित्रांनो हे सर्व काही प्रश्न वेळ न लावता आताच्या आता या कमीत कमी या 2 तासामध्ये बघा सर्व काही प्रश्न तुम्ही या ठिकाणी आताच पाठांतर करून घ्या. बघा पुढे प्रश्न काय आहे, डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर बघा डोकलाम हे जे मित्रांनो पठार आहे बघा हे कोणत्या देशाचा भाग आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर क्रमांक क भूतान बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे क्रमांक योग्य आन्सर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी असणार आहे. पुढे शिवा थापा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी शिवा थापा हा जो खेळाडू आहे मित्रांनो हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की बघा क्रमांक ड बॉक्सिंग या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बघा योग्य आन्सर असणार आहे. पुढे या ठिकाणी 15वा प्रश्न बघा, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा अग्निपंख हे मित्रांनो पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे की मित्रांनो राईट आन्सर क्रमांक अ डॉक्टर अब्दुल कलाम या ठिकाणी असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर आहे. पुढे अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला? तर अन्न सुरक्षा कायदा हा मित्रांनो बघा आपल्या भारत देशामध्ये कोणत्या साली लागू करण्यात आला? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक ब 2013 साली मित्रांनो अन्न सुरक्षा हा जो कायदा होता आपल्या भारत देशामध्ये लागू करण्यात आला होता. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, 17वा बघा, आदिवासी भागातील कुपोषण समस्या मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अमृत आहार योजना कोणाच्या नावाने सुरू केली आहे? तर आदिवासी भागातील मित्रांनो कुपोषण समस्या मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अमृत आहार योजना कोणाच्या नावाने सुरू केली आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा जे की क्रमांक क डॉक्टर APJ अब्दुल कलाम मित्रांनो बघा यांच्या नावाने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनानं तर काय आदिवासी भागातील कुपोषण समस्या मिटवण्यासाठी अमृत आहार हा योजना मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे. क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे असणार आहे. पुढे बघा या ठिकाणी 18वा प्रश्न काय आहे, तर अर्ध मॅरेथॉन तर काय आहे मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्न अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? तर बघा या ठिकाणी अर्ध मित्रांनो मॅरेथॉनच्या या ठिकाणी अंतर किती असतं?
तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक ड 21 किमी मित्रांनो या ठिकाणी बघा अर्ध मॅरेथॉनचे अंतर असतं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बघा. पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस कोणत्या तारखेला साजरी केला जातो? जे की पर्याय क्रमांक अ 21 मे बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी अ हे असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. ओके. पुढे बघा 20वा कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन किंवा दिवस साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक ब 25 नोव्हेंबर आपल्याला बघा लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब 25 नोव्हेंबर आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. कळालं. पुढे बघा या ठिकाणी 21वा प्रश्न कशा प्रकारचा आहे? नुकताच लागू झालेला रेरा आहे बघा. नुकताच लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा नुकताच मित्रांनो या ठिकाणी लागू झालेला बघा रेरा हा जो कायदा आहे बघा हा कशाशी संबंधित आहे? तर जे की पर्याय क्रमांक अ बांधकाम व्यवसाय या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके. पुढे बघा तर 22वा प्रश्न राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा राष्ट्रकुल मित्रांनो ही जी परिषद आहे बघा या परिषदेची मित्रांनो ही जी स्थापना होती ही कोणत्या वर्षी झाली? तर पर्याय क्रमांक ब जे की बघा 1931 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक ब राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. तुम्हाला सर्व काही प्रश्न बघा या ठिकाणी पाठांतर करायचे आहेत बघा या 2 तासाच्या आत. ओके. पुढे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत? बघा मित्रांनो हा प्रश्न मोस्ट PYQ आहे म्हणून बघा आत्ताच्या आत्ता हा प्रश्न पाठांतर करून घ्या. तर बघा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात मित्रांनो सुवर्ण पदक मिळवणाऱ्या प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत? या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक अभिनव बिंद्रा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके. पुढे या ठिकाणी 24वा प्रश्न अ लॉंग वॉक टू फ्रीडम बघा मित्रांनो हा सुद्धा या ठिकाणी मोस्ट PYQ प्रश्न आहे बघा. तर पाठांतर करा हा सुद्धा. तर अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे मित्रांनो आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? तर बघा मित्रांनो अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र मित्रांनो कोणी लिहिलं? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ड नेल्सन मंडेला यांनी मित्रांनो हे आत्मचरित्र बघा यांनी लिहिलेलं आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी मोगादिशू ही जी मित्रांनो बघा ही कोणत्या देशाची या ठिकाणी राजधानी आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक अ सोमालिया मित्रांनो बघा या देशाची राजधानी मित्रांनो मोगादिशू आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट योग्य आन्सर असणार आहे. पुढे कार्बन कर लागू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी कार्बन हा कर जो आहे मित्रांनो या ठिकाणी कार्बन टॅक्स लागू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ब न्यूझीलंड तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा. आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब न्यूझीलंड तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे. तर काय कार्बन कर मित्रांनो लागू करणारा जगातील पहिला देश कोणता? तर पर्याय क्रमांक ब न्यूझीलंड तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढे यासोबत बघा मित्रांनो महिलांना मतदानाचा अधिकार देणारा मित्रांनो हाच बघा पहिला या ठिकाणी देश आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. महिलांना मतदानाचा या ठिकाणी मित्रांनो अधिकार देणारा हाच मित्रांनो न्यूझीलंड हा बघा पहिला देश आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके. पुढे यासोबतच बघा 27वा तर काय आहे बघा 27वा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे किंवा कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर बघा मित्रांनो जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या मित्रांनो या ठिकाणी नदीवर बांधण्यात येत आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक क जे की चिनाब बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो महत्त्वाच्या ठिकाणी आपण प्रश्नांच्या ठिकाणी कव्हर करत आहोत म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी उगणी मला या ठिकाणी बोंब मारून सांगू घाल नका की बघा हे मित्रांनो सर्व काही प्रश्न जे आहेत या ठिकाणी पाठांतर आताच करून घ्या. ओके. तर पुढे
या ठिकाणी काय 28वा प्रश्न बघा. तर काय आहे बघा या ठिकाणी 28वा प्रश्न. थोडंसं थांबा. या ठिकाणी बघा. तर जगातील सर्वात खोल पायऱ्यांची विहीर कोणती आहे मित्रांनो? तर या ठिकाणी बघा जगातील सर्वात खोल पायऱ्यांची विहीर मित्रांनो या ठिकाणी कोणती आहे? तर आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी योग्य आन्सर जे की क्रमांक ड चांदबावडी ही मित्रांनो बघा ठिकाणी आपल्या जगातील सर्वात खोल पायऱ्यांची मित्रांनो ही विहीर आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. क्रमांक ड बावडी या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालविण्यासाठी कारणीभूत आहे? मित्रांनो बघा या ठिकाणी काय प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणते झाड जमिनीतील पाण्याची पातळी खालविण्यासाठी कारणीभूत आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक निलगिरी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. पाठांतर सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत. ओके. पुढे नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? हा बघा मित्रांनो हा देखील प्रश्न या ठिकाणी मोस्ट PYQ आहे म्हणून हा तर तुम्ही आता पाठच करा. तर नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर जे की बघा क्रमांक ब तपकिरी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. 31वा प्रश्न बघा. भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या भारतातील कोणत्या उद्योगाला या ठिकाणी मित्रांनो सनराईज क्षेत्र म्हणून ओळखलं जातं? तर बघा या ठिकाणी जे की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्या भारतातील वाहन या उद्योगाला मित्रांनो या ठिकाणी सनराईज क्षेत्र म्हणून या ठिकाणी आपल्या भारतामध्ये ओळखलं जातं. लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. ओके. क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा या ठिकाणी 32वा प्रश्न कसा आहे. तर रावण छाया हा भारतातील कोणत्या राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे? मित्रांनो बघा सर्व काय प्रश्न PYQ आहेत. तर रावण छाया हा जो मित्रांनो खेळ आहे बघा या ठिकाणी कोणत्या आपल्या भारतातील कोणत्या राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर क्रमांक ब ओडिशा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा या ठिकाणी काय. तर क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. ओके. पुढे खालीलपैकी कोणत्या राज्याने 2017 प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या राज्याने मे 2017 प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे? तर या ठिकाणी बघा क्रमांक मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. ओके. पुढे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल? तर बघा मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये ही हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर क्रमांक क गहू व भात मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा या ठिकाणी क्रमांक क आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी आहे. ओके. पुढे बघा 35वा प्रश्न या ठिकाणी कशा प्रकारचा आहे. तर बघा अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर बघा मित्रांनो अहमदाबाद हे जे मित्रांनो बघा शहर आहे हे कोणत्या नदीच्या या ठिकाणी किनाऱ्यावर वसलं आहे? तर जे की क्रमांक साबरमती बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा या ठिकाणी काय क्रमांक आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशास काय म्हणतात? तर गंगा व ब्रह्मपुत्रा मित्रांनो बघा या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशास काय म्हणतात? तर या ठिकाणी बघा क्रमांक ब सुंदरबन म्हणतात. लक्षात तुम्ही ठेवून घ्या बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा सुंदरबन. ओके. पुढे या ठिकाणी बघा 37वा प्रश्न 2011च्या राज्य व सर्वेक्षण अहवालानुसार भारतातील वनांचे क्षेत्रफळाचे प्रमाण किती? तर बघा 2011च्या या ठिकाणी राज्य व सर्वेक्षण अहवालानुसार भारतातील वनांचे क्षेत्रफळाचे प्रमाण किती? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की क्रमांक क 21.05% या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर मित्रांनो क्रमांक या ठिकाणी क 21.05% या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. पुढे कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
तर क हा लगाव औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर क्रमांक ड बिहार. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. पुढे भागीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा या ठिकाणी मित्रांनो भागीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक अ उत्तराखंड तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक अ बघा उत्तराखंड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा योग्य आन्सर असणार आहे. ओके, क्रमांक अ लक्षात तुम्ही ठेवून घ्या. पुढे 40वा प्रश्न बघा या ठिकाणी कसा आहे. तर बोडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर बघा मित्रांनो बोडो आहे बघा, बोडो आहे. बोडो ही मित्रांनो या ठिकाणी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? तर जे की बघा या ठिकाणी क्रमांक ब आसाम या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा आसाम. ओके, पुढे महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते? तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणूनही या ठिकाणी ओळखलं जातं? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक अ ठाणे या ठिकाणी बघा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. क्रमांक अ ठाणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर आहे. ओके, पुढे रामायणातील प्रसिद्ध पंचवटी कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी रामायण हे मित्रांनो या ठिकाणी याच्यातील प्रसिद्ध जे की पंचवटी आहे मित्रांनो हे कोणत्या शहरात स्थित आहे? तर जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक ब नाशिक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे. तर काय रामायणातील मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध पंचवटी हे मित्रांनो बघा या ठिकाणी कोणत्या शहरात या ठिकाणी स्थित आहे? तर क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर नाशिक या ठिकाणी असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा 43वा प्रश्न या ठिकाणी कशा प्रकारचा आहे. कोकणातील पहिले बहुउद्देशीय खाजगी बंदर कोणते आहे किंवा कोणते या प्रकारचा प्रश्न आहे बघा. तर कोकणातील मित्रांनो या ठिकाणी पहिले बहुउद्देशीय खाजगी बंदर कोणते? तर या ठिकाणी बघा जयगड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर क्रमांक लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. या ठिकाणी जयगड क्रमांक आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क कोठे सुरू झाला? तर मित्रांनो महाराष्ट्राचा आपला पहिला मेगा फूड पार्क हा बघा या ठिकाणी सातारा या ठिकाणी सुरू झाला होता, लक्षात तुम्ही ठेवा. क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे या ठिकाणी बघा 45वा प्रश्न. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र साक्षरतेचा दर किती आहे? तर बघा सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र साक्षरतेचा दर किती आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक अ 82.9% या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर मित्रांनो ठिकाणी 82.9% या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर किती मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो ठिकाणी बघा आपल्या महाराष्ट्र साक्षरतेचा दर किती? तर या ठिकाणी बघा क्रमांक अ 82.9% लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, पुढे भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर बघा मित्रांनो ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये या ठिकाणी मोबाईलची जी मित्रांनो सेवा होती ती कोणत्या या ठिकाणी दिवशी सुरू झाली? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की राईट आन्सर क्रमांक ब 22 ऑगस्ट 1994 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा मित्रांनो ठिकाणी राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, क्रमांक ब या ठिकाणी बघा 22 ऑगस्ट 1994 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे 47 बघा कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? तर बघा मित्रांनो या ठिकाणी कर्करोगाच्या उपचारासाठी या ठिकाणी कशाचा उपयोग केला जातो? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक क कोबाल्ट या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा काय. तर क्रमांक क कोबाल्ट या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढचा 48वा. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? तर बघा मित्रांनो कोणत्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी बघा 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलं? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की राईट आन्सर क्रमांक ड गार्डन चिली या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. बघा या ठिकाणी ड क्रमांक आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे कार्बनचा अणुअंक किती? मित्रांनो बघा या ठिकाणी 49वा प्रश्न काय आहे? तर कार्बनचा अणुअंक किती? तर मित्रांनो बघा या ठिकाणी कार्बनचा अणुअंक हा मित्रांनो 1 आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर मित्रांनो या ठिकाणी क्रमांक अ
लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. ओके, शेवटचा, खालीलपैकी कोणास वैश्विक दावक म्हणून ओळखतात? तर मित्रांनो बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणास वैश्विक दावक म्हणून ओळखले जाते किंवा ओळखतात? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक ब पाणी या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. ओके, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. काय मित्रांनो, हे जे 50 प्रश्न आहे मित्रांनो सर्व काय बघा हे IBPSने मित्रांनो बघा आतापर्यंत विचारले मित्रांनो. बघा या ठिकाणी मोस्ट मित्रांनो PYQ आहे. बघा या ठिकाणी मोस्ट PYQ आहेत मित्रांनो. म्हणून बघा हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद मानतो. आणि मित्रांनो हे जे सर्व काही प्रश्न आहेत बघा तुम्ही आताच पाठांतर करा बघा या 2 तासाच्या आत. कारण मित्रांनो 100% बघा मित्रांनो या ठिकाणी अशी आम्ही भरून देत्या की 100% मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये आपले हेच सर्व काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. म्हणून मित्रांनो बघा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघल्याबद्दल या ठिकाणी तुमचं या ठिकाणी आभार मानतो. आणि यासोबत बघा तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ बघा तुम्ही लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आज मित्रांनो संपूर्ण काय आपला व्हिडिओ आहे बघा अवश्य शेअर करा. आणि बघा या ठिकाणी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू मित्रांनो पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.